हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सकाळचे झाले आहे 7 आणि आम्ही चाललो आहोत गुलाबी थंडीत ट्रेकिंगला. हा आहे डी वाय पाटील कॉलेज रोड. इथे पायथ्याला गाडी पार्क करून आम्ही ट्रेकिंग सुरू करणार. ही माही किरण हे आमचं सखीत्व. इथे आम्ही ट्रेकिंगला सुरुवात करत आहोत. हे मंदिर खंडोबा माळ म्हणून ओळखलं जातं. इथे जाण्यासाठी 3 रूट आहे. सो फर्स्ट रूट आम्ही आज जो कव्हर करणार आहोत तो आहे डी वाय पाटील कॉलेज लोहेगाव समोर असलेला रोड. अजून 2 रूट आहेत की जे आम्ही आमच्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये कव्हर करू. हा सगळ्यात लाँग ट्रॅक रूट आहे. इथे मोस्टली आम्ही सॅटर्डे किंवा संडे व्हिजिट करतो. हे आमच्यासाठी ॲक्च्युली बेस्ट थेरपी आहे टू रिलॅक्स अवर माइंड अँड बॉडी आफ्टर वर्किंग 5 days इन द ऑफिस. सूरज हम तेरे उजाले तुझसे जुदा नहीं होने वाले आखिर तक हम सफर तिरंगे के जय हिंद जो नस नस में है हर बाजी फिर बस में है जिद ठान के हिंदुस्तान बोले सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम. फोटो काढत इथे थांबा. खूप छान तिकडे देव लगेच पोच द्यायला. जा तुझे पण काढते जा दोघी. चला मला पण बोलवतीये. त्याच्यामध्येच फोटो क्लिक होते का? नाही स्टॉप करा. तुला ते व्हिडिओ नाही एकदम ना नंबर झालं. फोटो काढा. फोटो काय आहे मी फोटोची बोलत. हे बघा बघा हिचा काहीही करत राहते. हे तर मॅडम मी ऑलरेडी लावलेलं आहे. हे बघा पुण्याची डेव्हलपमेंट खूपच जास्त आहे. ह्या दामल्या, ह्या पण दामल्या. पुण्यामध्ये लोहगावची यार शाळेतले दिवस आठवले. माही खेळायचं का त्यांच्या बरोबर? तू का लहान आहे का? यार दिल तो बच्चा आहे जी. आता आमचा हा शेवटचा टप्पा. ह्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता मंदिराचं कळस दिसत आहे. सो तिथे आम्ही जाऊन आता दर्शन घेणार. ते खंडोबाचं मंदिर आहे ॲक्च्युली. तिथे प्रत्येक रविवारी खूप भक्त वगैरे येतात. नंतर प्रसाद वगैरे वाटतात, आरती होते. सो चला मंदिराकडे. ए हळूहळू ये. तू पडलं तरी चालेल. माझ्या मोबाईलला कळाला. आम्ही पोहोचलो आहोत. इथे किरण बसली. मैं तो फिर से थक गई. तू थकती जाती है. हे आहे आपलं खंडोबाचं मंदिर. पहिले तर सगळ्यात पहिले यांचं दर्शन घ्यायचं असतं आणि त्यानंतरच आपलं खंडेराया मंदिरात प्रवेश करायचा असतो. ह्या आहेत देव खंडोबा, देवी म्हाळसा आणि बानू यांच्या मूर्ती. खंडोबा हे भगवान शंकराचं एक रूप मानलं जातं, ज्यांनी मणी आणि मल्ल ह्या 2 राक्षसांचा संहार केला होता. इथे प्रीती असं म्हणत होत्या आपण एक रील बनवूयात. तर मग चला प्रीतीची इच्छा पूर्ण करूयात. एक रील तो बनतीये. दोस्ती हम नहीं तोड़ेंगे. आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. तुम्ही इथे यायला इच्छुक असाल तर मंदिरात सकाळी किंवा संध्याकाळीच लवकर जाणे चांगले असते, कारण त्यावेळी वातावरणही शांत असतं आणि प्रसन्न पण असतं.
आणि टेकडीवर असल्यामुळे इथे शांत आणि नैसर्गिक सौंदर्यही पाहायला मिळतं. आणि इथे खूप सारे लोक, विद्यार्थी ट्रेकिंगसाठी येतात, काही व्यायामासाठी येतात, आपलं आरोग्य जपण्यासाठी येतात. माही हे बघ, तारा जमीन पर. मॅडम तारा जमीन पे नसतंय, तारा जमीन पे असतं. अगं पण ह्या तारा आहेत ना. तुम्ही डायलॉग चेंज करशील का? सी आमचं सखीत्व थकून भागून आता डोंगर उतरत आहे. आम्ही स्माइल आहे आमच्या चेहऱ्यावर. ए तू थक गई. नहीं तो नहीं थकी हूँ, अब सिर्फ किरण ही थकती है. बघा आमच्या हिरकणे गड उतरत आहेत. आम्ही वॉकिंग करायला लागलो ना, आता सगळा वेट करतायत. मी खिशामध्ये ठेवते. प्रीतीचे तर ट्विन्स वेट करतायत घरी. आणि त्यांना भूक लागली असेल तर ती धप 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 उतरती आता फास्ट फास्ट. कितीला पडलं बा? 63. माहीची पण त्रिशा वेट करते घरी. कसं काय? सो हिरकणे आमच्या कसलाही न विचार करता आता फास्ट फास्ट उतरत चालल्यात गड. हिरकणी हिरकणे हो. तुझे ट्विन्स वेट करतायत ना ग प्रीती? येस. ऍक्च्युली माझा पार्थ पण वेट करतोय घरी. आता एवढं थकल्यानंतर आता नाश्ता करतो. तोपर्यंत बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.